एक आठवले साहेब म्हणजे जुन्या काळात एक आक्रमक बाणा होता आठवले साहेबांचा. आक्रमक भाषणं असायच्या, चळवळीतून आलेले कार्यकर्ते आहात आपण. पण अचानक असं काय झालं की पुढे आपण ते कवितेतून सगळ्या गोष्टी व्यक्त करायला लागलात, आपली मत व्यक्त नाही मांडायला म्हणजे आता नाही, काही लोकांना जरूर येत असेल शक, काही लोकांना जरूर येत असेल शक, पण आज सुद्धा मी आहे आक्रमक. म्हणजे पॅन्थरच्या काळामधले जे शब्द होते म्हणजे अत्यंत पेटलेले अशा पद्धतीचे शब्द होते. पॅन्थर म्हटलं की गावागावामध्ये जाऊन दलितांना एक ताकद देण्याची भूमिका आमची होती. आणि मी सुरुवातीपासून ही भूमिका मांडली की मी तर सुरुवातीला हॉस्टेलमध्ये राहत होतो आणि दलित पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये नंतरच्या काळामध्ये मी आलो. पण दलित पॅन्थरची मुवमेंट ही आक्रमक होती. दलित पॅन्थरची मुवमेंट मिलिटंट होती. दलित पॅन्थरची मुवमेंट ही नक्षलवादी नव्हती. दलित पॅन्थरची मुवमेंट आतंकवादी नव्हती. पण ती डेमोक्रेटिक सिस्टीमने पुढे जाऊन आपल्या दुश्मनांचा चावा घेणारी अशा पद्धतीची ती भूमिका आमची होती. आणि आम्ही हे मांडत होतो की आम्ही कोणावर अन्याय करणार नाही, पण जर आमच्यावर कोणी अन्याय केला तर आम्ही सहन करणार नाही, ही भूमिका आम्ही गावात जाऊन मांडत होतो. गावामध्ये ज्ञानेश्वर मी ही भूमिका मांडत होतो की आम्ही तुमच्या विरोधात नाही. आमची पॅन्थर जी आहे तो पॅन्थर हा प्राणी असा आहे की तो सहजासहजी गुन्हा अटॅक करत नाही आहे. पण अलीकडे सगळ्या महाराष्ट्रात फिरणारा पॅन्थर मात्र अनावश्यक लोकांवरती तो हल्ले करत होता. म्हणजे जो पॅन्थर चित्ता जो आहे, पण आमचा जो पॅन्थर होता ब्लॅक पॅन्थर जसा अमेरिकेमध्ये होता, अमेरिकेमध्ये संघटन होतं, काळ्या लोकांच्या निग्रो लोकांच्या न्यायासाठी स्थापन झालेलं ते ब्लॅक पॅन्थर हे संघटन होतं.